नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहतायत LDTV मराठी. LDTV मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची जी काही प्रचाराची रणधुमाळी आहे ती आता शांत होणार आहे. प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 10 वाजता त्या ठिकाणी थंडावणार आहे. माझ्यासोबत येणेरे नगरीचे लोकनियुक्त सरपंच अमोल भुजबळ आहेत. अमोल भाऊ, प्रथमतः आपलं मनापासून स्वागत. खरं तर गेली अनेक दिवसांपासून या निवडणुकीच्या निमित्तानं आपण बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी घडताना पाहिल्यात. आता खरं तर कुठेतरी 10 वाजता हा प्रचार त्या ठिकाणी थांबतोय. कशा पद्धतीने एकंदरीत प्रचार प्रसार राहिला आणि कसा प्रतिसाद? नक्कीच साहेब. खरं तर या ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक होत असताना आज जुन्नर तालुक्यात सर्वात शांततेत म्हणजे पुणे जिल्ह्यात, उत्तर पुणे जिल्ह्यात आणि जुन्नर तालुक्यात सर्वात शांततेत या ठिकाणी ही निवडणूक पार पडत आहे. प्रथमतः सर्वच राजकीय पक्षांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण सगळ्यांनी या ठिकाणी संयम बाळगत अतिशय चांगली वातावरणात या ठिकाणी निवडणूक पार पडत असताना अजूनही 2 दिवस आपण सगळेजण शांततेत निवडणूक पार पाडू आणि जुन्नर तालुक्याचा काय जो नावलौकिक आहे तो नक्कीच उंच करू असं मला वाटतं. काय तुम्ही जो आपला सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गट आहे, खरं तर तुमचं येणेरे गाव जे आहे ते कुसूर पंचायत समिती गणामध्ये त्या ठिकाणी येतं. काय तुम्ही आव्हान कराल जे मतदार आहेत त्यांना? खरं तर सावरगाव कुसूर गटामध्ये माझं येणेरे जे गाव आहे ते कुसूर गणात येते आणि या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थानं जो गेले 1 महिनाभर ज्यांचा प्रचार करतोय, खरं प्रचाराचीच गरज नाही. कारण घराघरात आशाताईंचं नाव पोहोचले आणि अशा व्यक्तीचा प्रचार करणं हे आम्ही आज सौभाग्य समजतो. कारण आज इतकी विकास कामं झालेली आहेत, की आज मतदारसंघात आम्हाला आशाताईची गरज आहे, अशी प्रत्येक मतदाराची भावना झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक महिला वर्ग असेल, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विकास पाहून मतदान करणारा हा एक हुशार मतदारसंघ म्हणून सावरगाव कुसूर गट पाहिला जाईल आणि नक्कीच यावेळेस 5व्यांदा जिल्हा परिषद सदस्य होण्याचा मान आणि देशामध्ये एक रेकॉर्ड होणार आहे का वेगवेगळ्या मतदारसंघातून जिल्हा परिषदेला आशाताईंच्या माध्यमातून ज्या निवडणुका लढवल्या गेल्या आजपर्यंत 4 वेळा झाली आणि ही 5व्यांदा निवडणूक ज्यावेळेस आशाताई जिंकतील त्यावेळेस संपूर्ण भारतात हे एक रेकॉर्ड होणार आहे की एक महिला वेगवेगळ्या मतदारसंघात निवडणूक लढते आणि जिंकून येते आणि हे रेकॉर्ड करण्याचा भाग्य आज आमच्या सावरगाव कुसूर गटाला मिळते. यातच आम्हाला खरा आज आनंद आहे. खरं तर येत्या 7 तारखेला मतदान आहे, 7 फेब्रुवारीला. जे या जिल्हा परिषद गटातील मतदार आहेत ते आशाताईंना साथ देतील का? आणि 9 तारखेला जो काही निकाल आहे त्या निकालाकडे तुम्ही सरपंच म्हणून, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून कसं पाहता? नक्कीच साहेब. कारण या ठिकाणी जी 7 तारखेला होणारी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये मतदार राजा हा नक्की आशाताई असतील. त्याचबरोबर पंचायत समितीला सावरगाव गणात संजय भाऊ वराडे असतील आणि कुसूर गणामध्ये आमचे निलेश भाऊ चव्हाण असतील. खऱ्या अर्थानं एक मेहनतीने केलेलं काम आणि या कामाचं चीज 7 तारखेला होणार आहे आणि नक्कीच विजयाचा गुलाल आणि विजयाचा भंडारा हा नक्की आम्ही उधळणार आहोत. काय आशाताई निवडून येणं हे का गरजेचं आहे? आशाताई जर निवडून आल्या तर असा कोणता फायदा होणार आहे या सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटाला? साहेब, सगळ्यात पहिलं का आज आमदार खासदारांच्या व्यतिरिक्त जी कामं करायची आहेत, ही कामं करण्याचं खरं काम असतं ते जिल्हा परिषद सदस्याचं असतं आणि जिल्हा परिषद सदस्य ज्यावेळेस सक्षम जिल्हा परिषद सदस्य आपण ज्यावेळेस निवडून देऊ, त्यावेळेस या मतदारसंघात येणाऱ्या अडचणी खूप मोठ्या नसतात. कुठे लाईट गेली, कुठे ट्रान्सफॉर्मर जळाला, कुठं रस्त्याची अडचण आली, छोटे-छोटे प्रश्न असतात आणि हे छोटे-छोटे प्रश्न त्यावेळेस नक्की सोडवण्यासाठी ज्याचं प्रशासनावर वचक आहे, अशी व्यक्ती नेमून जर दिली तरच आपल्या मतदारांच्या मताचं चीज नक्की होत असतं आणि आपली जबाबदारी असती की आपण ज्याला अभ्यास आहे अशा व्यक्तीला, अभ्यासू व्यक्तीला मतदान करणं हे हुशार मतदाराचं काम असतं आणि सावरगाव कुसूर गट हा सर्व मी आज अभिमानाने सांगतो की सगळ्यात हुशार मतदारसंघ आमचा सावरगाव कुसूर मतदारसंघ आहे. खरं तर उमेदवार कोणताही असो अमोल भाऊ, त्या ठिकाणी जर त्याचं समाजाप्रती, नागरिकांप्रती त्या ठिकाणी जर काही सामाजिक योगदान असेल, तर तो त्या ठिकाणी मतदारांचं मत मागण्यासाठी हकदार बनतो. आशाताईंच्या अशा कोणत्या जमेच्या बाजू आहेत, त्यांचं असं काय कार्यकर्तृत्व आहे, की सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातील जे काही मतदार राजा आहेत, ते त्यांना साथ देतील? साहेब, जुन्नर तालुक्यामध्ये मला वाटतं आशाताई 2002ला पहिल्या निवडणूक लढल्या. त्यानंतर असं एकही गाव नाही तालुक्यात का त्या ठिकाणी आशाताईंचं काम नाही आणि आता तर ताईंनी आव्हान केलंय की आता फक्त ही 26 गावं आणि या 26 गावामध्ये आम्ही त्या ठिकाणी 26 गावामध्ये त्या विकासाचं जे काम होणार आहे आता फक्त या 26 गावात होणार आहे.
हा मतदारसंघ असा मॉडेल होणार आहे की त्या ठिकाणी भविष्यात त्या ठिकाणी बाहेरची लोक, आज आपण पोपटराव पवारांचं गाव पाहायला जातो, भास्करराव पेरे पाटलांचं गाव पाहायला जातो, अण्णा हजारेंचं राळेगण सिद्धी पाहायला जातो. एक मॉडेल मतदारसंघ म्हणून आपण त्या ठिकाणी मॉडेल मतदारसंघात आपण त्या ठिकाणी हा मॉडेल मतदारसंघ हा सावरगाव कुसूर मतदारसंघ असावा. आणि तो जिल्हा परिषदेत आज सगळ्या जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यात विकसित मतदारसंघ म्हणून एक येत्या 5 वर्षात दिसणार आहे. आणि शेवटी आशाताईंची सुरुवात 2002ला याच मतदारसंघात झाली. आणि ह्या मतदारसंघात सुरुवात होत असताना आज ताईंची ही शेवटची निवडणूक, आणि ह्या शेवटच्या निवडणुकीची सुद्धा आमची इच्छा आहे की विजयाने ही शेवटची निवडणूक ताईंची होणार आहे. आणि नक्कीच या सावरगाव कुसूर गटातील मतदार हा आशाताईंच्या बाबतीत नक्की या ठिकाणी भावनिक झालेला आहे. कारण आज प्रत्येकाची भावना अशी झालेली की ताई आमच्यासाठी लढतात आणि आम्हाला ताईंची गरज आहे. आणि म्हणून होत असताना साहेब प्रत्येक गावात विकास कामं झाली. मी माझ्याच गावचं उदाहरण देतो. मी सरपंच होण्यापूर्वी कामे ताईंच्याच माध्यमातून झाली. येस, मला अमोल भाऊ त्याच प्रश्नाकडे यायचंय. खरं तर ज्यावेळेस आपण सरपंच म्हणून किंवा ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच म्हणून काम करतो, गावचं प्रतिनिधित्व करतो, त्यावेळेस निश्चितच पंचायत समिती सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, आमदार असेल, खासदार असेल, यांच्याही मदतीनं आपल्याला विकास कामं त्या ठिकाणी खेचून आणायची असतात, कामं करून घ्यायची असतात. तुम्ही सरपंच म्हणून येणेरे नगरीचं त्या ठिकाणी नेतृत्व करतायत. आशाताईंनी जिल्हा परिषदेवर नेतृत्व केलंय, जिल्हा नियोजन समितीवरती नेतृत्व केलंय. कसा फायदा झाला वैयक्तिक तुमच्या येणेरे गावासाठी? नक्कीच आपण म्हटला साहेब का आमदार खासदार यांचाही निधी आपल्या गावासाठी येणं क्रमप्राप्त असतं. परंतु सत्तेतला खासदार नसल्यामुळं आज तालुक्यात आपल्याला विकास कामं खासदार निधीच्या माध्यमातून जेवढी येतील तेवढीच होत आहेत. आणि आमदार निधीच्या बाबतीत आज मागच्या पंचवार्षिकला अतुल शेठच्या माध्यमातून नक्की आमच्या गावात विकास झाला. आज शरददादांच्या माध्यमातून 1-2 कामं आज गावात चालू आहेत. परंतु जो फ्लो म्हणतो विकासाचा, आज आशाताईंची कामं आमच्या गावात करोडो रुपयाची चालली. आणि त्या ठिकाणी असं एकही गाव ना, म्हणजे मी सरपंच होण्यापूर्वीच गाव संपूर्ण कॉन्क्रिटीकरण केलं. अशी एक गली नाही येणेरमध्ये का त्या ठिकाणी आशाताईंचा बोर्ड नाही. आणि मग असं होत असताना तर आज येणेरकरांची जबाबदारी आहे की त्या ठिकाणी आज आपल्याला त्या केलेल्या कामाची पावती देणं आज आमच्या गावचं क्रमप्राप्त कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य पार पाडत असताना नक्की येणेरची जनता आज साहेब पश्चिम पट्ट्यात सगळ्यात मोठं ग्राम सचिवालय आज येणेरमध्ये चालू आहे. जवळजवळ 2 कोटीचं बजेट आहे. जवळजवळ 70-1 लाख रुपयाचं आता काम झालेलं आहे. आणि भविष्यात सुद्धा निधी त्या ठिकाणी येत आहे. आणि नुसतं येणेरे नाही तर आज विठ्ठलवाडीत सुद्धा ग्राम सचिवालय चालले. आमच्या गावातील कॉन्क्रिटीकरण असतील, अंडरग्राऊंड गटर असतील, मॉडेल स्कूल, खऱ्या अर्थानं मी तर सांगेल का जिल्हा परिषद पुणेमध्ये येणेरेची प्राथमिक शाळा आमचा अध्यक्ष चषकात 2रा क्रमांक आला. आणि आज आम्ही मॉडेल स्कूलला त्या ठिकाणी आम्हाला 82 लक्ष रुपये ताईंच्या माध्यमातून प्राप्त झाले. कारण मी ताईंच्या माध्यमातून काय म्हणतो साहेब का सुरुवातीला आमची एस्टिमेट 40-1 लाख रुपयाची बनवली होती. परंतु आम्ही त्यात समाधानी नव्हतो. आणि अनेक त्या ठिकाणी आता म्हणायला लागले, हा म्हणतो मी आणलं, तो म्हणतो आमच्याकडे सगळी डॉक्युमेंट आहेत. शेवटी सरपंच म्हणून मी कागदपत्र कुणाकडे दिली, कोणाकडे पाठपुरावा केला, याला किंमत असते. आणि त्यावेळेस 40 लाखात आमचं समाधान झालं नाही. पुन्हा नव्याने एस्टिमेट केली. 82 लक्ष रुपयाचं काम चाललं. आणि आज 82 लक्ष रुपयाचं ज्यावेळेस काम चाललंय साहेब, मी अभिमानाने सांगेल का येणेरीची शाळा जिल्ह्यात सगळ्यात सुंदर शाळा येत्या 10-15 दिवसात होत आहे. कारण आज 3-4 रूम पूर्ण झालेली आहेत. आणि काम आज मतदार राजा मतदान करतानाच एवढा फ्रेश असणार आहे का त्या ठिकाणी असणारं काम पाहून नक्की त्या ठिकाणी मतदान करील. कारण इतकं सुंदर काम करत असताना छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवून आज आरोग्य केंद्रात सर्वात सुंदर डिलिव्हरी वार्ड आमच्या येणेरे PSCत आहे. म्हणजे 20 लक्ष रुपयाचा आम्ही त्या ठिकाणी दुरुस्ती केली. परंतु त्या ठिकाणी करत असताना पूर्वी असणारा, म्हणजे मी सरपंच होण्यापूर्वी असणारा त्या ठिकाणी डिलिव्हरीचा फ्लो होता तो 10 ते 15 डिलिव्हरी होत होत्या. आज त्याचा फ्लो 60-70 डिलिव्हरी वर्षाला व्हायला लागला. म्हणजे कुठंतरी सर्वसामान्य जनतेचा असणारा मूलभूत विकास, म्हणजे आज आम्ही पाहतोय का समजा आपल्या गावामध्ये एखादी नॉर्मल डिलिव्हरी होत नसेल तर त्याला जुन्नरला आपल्याला सिझेरियनसाठी पाठवावं लागतं. त्या ठिकाणी अडचण आली. आमच्या गावातली काही उदाहरणं अशी आहेत का स्वतः आशाताई आपल्या RH रुग्णालयामध्ये, ग्रामीण रुग्णालयात स्वतः हजर राहून त्या ठिकाणी डिलिव्हरीसाठी मदत केली. आणि काल परवा सुद्धा आमच्या विठ्ठलवाडीतील एक केस नेली. मंचर ट्रामा केअरला त्या ठिकाणी घेत नव्हते. 1.5 तास पेशंट बाहेर होतं. शेवटी आशाताईंचा फोन गेला आणि त्या ठिकाणी लगेच यंत्रणा कामाला लागली. म्हणजे आमचं म्हणणं आहे की का ज्याचा प्रशासनावर कमांड आहे आणि ज्याच्या शब्दाला किंमत आहे, ज्याची धार आहे, वजन आहे, अशाच व्यक्तीला जिल्हा परिषद सदस्य होण्याचा अधिकार आहे असं मी समजतो. खरं तर 7 तारखेला मतदान होणार आहे. तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल आणि ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती कशा पद्धतीने पार पडली पाहिजे, म्हणजे शांततेच्या मार्गाने पार पडण्यासाठी काय आवाहन कराल? नक्कीच साहेब, पहिलं एक भारतीय
भारतीय नागरिक म्हणून आपलं प्रत्येकाचं जबाबदारी आहे की आपण मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे. भविष्यात आम्ही मागणी अशी करणार आहोत की जो मतदान करणार नाही त्याला कुठेतरी शासकीय योजनांपासून वंचित ठेवणं ही काळाची गरज बनलेली आहे. त्यांचं रेशनिंग असेल, सगळ्या फॅसिलिटी घेतात, मग मतदान का करत नाही? मतदान करणं ही आपली काळाची गरज आहे आणि मतदान केल्याने आपण नक्की योग्य व्यक्तीची निवड करतो. म्हणून मी त्या ठिकाणी सांगतो की मतदार राजाने मतदानाचा अधिकार बजावून आपण त्या ठिकाणी मतदान करणं गरजेचं आणि योग्य व्यक्तीची निवड करणं. आणि सांगायचंच झालं तर दिनांक 7 तारखेला येणाऱ्या जिल्हा परिषदच्या सदस्य आशाताई बुचके नक्कीच होणार आहेत आणि त्यांची निशाणी कमळ आहे. आणि त्याचबरोबर निलेश भाऊ चव्हाण आमचे पंचायत समिती कुसूर गणात उमेदवार आहेत, त्यांची निशाणी कमळ आहे. आणि सावरगाव गणामध्ये संजय भाऊ वराडी यांची निशाणी कमळ आहे. नक्कीच जुन्नर तालुक्यात पहिल्यांदा जिल्हा परिषदेला कमळ जे फुलेल ते सावरगाव कुसूर गटात फुलेल आणि ह्याचा आम्हाला विश्वास आहे. आणि आम्हाला सुद्धा आनंद होईल की केंद्रात सरकार भाजपचं आहे, राज्यात सरकार भाजपचं आहे आणि आज सावरगाव कुसूर गटात सुद्धा हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य सुद्धा जर भाजपचे झाले तर नक्की विकासाची गंगा या ठिकाणी वाहत असताना साहेब खऱ्या अर्थाने एक मुद्दा राहून गेला का आज आपल्याला कुंभमेळा येतोय, परंतु त्या ठिकाणी बेजवाट येणेरे पारुंडे रस्ता खूप अवस्था वाईट आहे. आज आम्ही डागडुजी एका वर्षात 5 वेळा डागडुजी झाली, म्हणजे इतकी वाताहत त्या रस्त्याची झाली. परंतु त्या ठिकाणी 36 कोटीचं इस्टिमेट ताईंनी त्या अधिकाऱ्यांना सांगून बनवलं. आज ती फाईल केंद्रात गेलेली आहे. नितीनजी गडकरी साहेबांकडे आपल्याला त्या ठिकाणी निधी येणार आहे आणि हा निधी येत असताना शेवटी आपला जिल्हा परिषद सदस्य सक्षम असला, आपला जिल्हा परिषद सदस्य जर त्या ठिकाणी कामाचा असला तरच अशा योजना येऊ शकतात. नाहीतर आपल्याला खड्ड्यांशिवाय पर्याय नाही आणि गेलेल्या लाईटशिवाय पर्याय नाही. म्हणून माझी मतदार राजाला आव्हान आहे की आपण नक्की येत्या 7 तारखेला कमळासमोरील बटन दाबून आशाताई बुचके, निलेश भाऊ चव्हाण आणि संजय शेठ वराडी यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, एवढंच आपल्याला आव्हान करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होते येणेरे नगरीचे लोकनियुक्त सरपंच अमोलभाऊ भुजबळ. खरे तर भारतीय जनता पक्षाचे ते पदाधिकारी आहेत आणि ताईंचे एक कट्टर समर्थक म्हणूयात, कारण ताईंमुळे त्यांच्या गावांमध्ये अनेक प्रकारे त्या ठिकाणी विकास कामं करण्यासाठी त्यांना मदत झालेली आहे. विश्वास व्यक्त केलेला आहे की भाजपाचे जे सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार आहेत, मग आशाताई बुचके असतील, निलेश चव्हाण असतील, संजय वराडी असतील, यांना त्या ठिकाणी नक्कीच जनता साथ देईल आणि येणाऱ्या 9 तारखेला विजय हा त्यांचाच असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा घोलपसह मी लक्ष्मण दातखेळे, LTTV मराठी, जुन्नर.